प्रचाराचा धुरळा खाली बसताच राज्यभरातल्या राजकारणामध्ये एका वेगळ्याच प्रकारच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। मंगळवारी संध्याकाळी प्रचाराची सांगता झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या छुप्या बैठकांचा अर्थात चुहा मीटिंग्सचा विषय सध्या चर्चेचा ठरतोय। राजकीय नेते आणि त्यांचे पदाधिकारी, उमेदवार, त्यांचे महत्त्वाचे कार्यकर्ते सोबत घेत अज्ञात ठिकाणी गुप्त बैठका घेत आहेत। रात्री उशिरा होणाऱ्या या बैठकांमुळे राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे। पैशांसह विविध वस्तूंचं वाटप सुरू असल्यानं परस्पर विरोधी तक्रारी केल्या जात आहेत। आरोप प्रत्यारोपांना सुद्धा उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय पक्षांच्या छुप्या अर्थात चुहा मीटिंग्स चर्चेचा विषय। रात्री उशिरा होणाऱ्या या बैठकांमुळे राजकीय वातावरण तापलं। मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, मद्य किंवा इतर प्रलोभनांचा वापर। मतदानाच्या दिवशीचा पाठिंबा निश्चित करण्यासाठी चुहा मीटिंग्स प्रामुख्याने गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्टी परिसर तसेच दुर्गम आणि कमी वर्दळीच्या भागात घेतल्या जातात। अशा बैठकांना विशेष महत्त्व असते, कारण या बैठकांमधून अर्थपूर्ण व्यवहारांची पूर्तता होत असते। मतदानाच्या दिवसाच्या आदल्या रात्री मोठ्या प्रमाणावर हे व्यवहार होत असतात। पक्षांचा अर्थपूर्ण छुपा प्रचार सर्व निवडणुकांमध्ये सर्वांनाच माहिती असतो। मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, मद्य किंवा इतर प्रलोभनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत। आजवर या प्रकरणावरून कोणा एक पक्षावर कठोर कारवाई झालेली नाही। पक्षाच्या तक्रारी होतात, निकाल लागल्यावर या सर्वच गोष्टी त्या प्रवाहात वाहून जातात। मुंबईत यावेळी प्रशासनाने मतदारांना भेटण्याची मुभा दिली आहे। यामुळे उमेदवारांना खुलेपणाने शेवटच्या दिवशीही प्रचार करता आलाय। या प्रकारावर राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदवलाय। निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती। हारलेली गोष्ट पुन्हा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते, हे हा आमचा निश्चित आरोप आहे। राजकीय नेत्यांच्या या चुहा मीटिंग मधून प्रभागात आणि एकूणच विधानसभा क्षेत्रात कुणाचे वारे आहे याबाबतही आढावा घेण्यात येतोय। अधिकृत प्रचार बंद झाल्यानंतर सुरू होणाऱ्या भूमिगत राजकीय हालचालींचे प्रतीक मानले जाते। या बैठकांदरम्यान अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी पैसे वाटल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत। त्यावरून कार्यकर्त्यांचे राडे आणि मारामाऱ्यांच्या तक्रारीही परस्पर विरोधी करण्यात आल्या आहेत। या निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रचाराचे नवनवे फंडे यावेळी पाहायला मिळाले। प्रचाराच्या रणधुमाळीला पूर्ण विराम मिळाल्यावर उमेदवारांची खरी कसोटी सुरू झाली आहे। उमेदवारांसाठी मतदानाच्या आदल्या दिवसाची बुधवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे। या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्याचे गुप्त प्रयत्न, अफवा पसरवणे, सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश तसेच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे डाव आखले जातात। या रणनीतीची सर्वच राजकीय पक्षांना भीती असते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।